बघा मित्रांनो, एक SSC CGLचं एक गणित आहे नफा तोट्यावर. तर बघा काय म्हणते, एक दुकानदार एक मशीन 18% डिस्काउंट देतो व 48,380 ला विकतो. बघा काय पहिल्यांदा लिहू, डिस्काउंट किती दिले त्यांनी, डिस्काउंट दिले 18%. डिस्काउंट ही नेहमी निगेटिव्हमध्ये असतं. त्यानंतर विक्री किंमत किती म्हणतोय तो, सध्याची पहिली विक्री किंमत डिस्काउंट दिल्यानंतर किती येते, ती आहे 48,380. ही त्याची विक्री किंमत झाली. तर पुन्हा काय म्हणते ते, जर त्याने डिस्काउंट दिले नसते, त्यानं हे जे 18% डिस्काउंट दिलंय ते दिलं नसतं तर त्याला 18% नफा झाला असता, तर त्याची खरेदी किंमत काय. तर आता हे प्रॉब्लेम आपल्याला खरेदी किंमत काढण्यासाठी दोन हाफमध्ये डिवाइड करायला लागणार आपल्याला प्रॉब्लेम. तर पहिल्या हाफमध्ये काय म्हणते ना, 18% डिस्काउंट दिले तर ती विकली, 18% डिस्काउंट देऊन ती कितीला विकली, 48,380 ला. तर पहिल्यांदा आपल्याला माहीत पाहिजे की डिस्काउंट नेहमी हे मार्केट प्राइस म्हणजे छापील किमतीवर दिलं जातं. कशावर, छापील किमतीवर. तेव्हा आपल्याला पहिल्यांदा छापील किंमत काढून घ्यावं लागेल. बघा तर आता छापील किंमत कधीही 100% धरायची काढताना, छापील किंमत कधीही 100% धरायची. आता मला सांगा, ही जी आपल्याला विक्री किंमत दिली, SP म्हणजे सेलिंग प्राइस, विक्री किंमत दिली, ते छापील किमतीवर 18% डिस्काउंट दिलंय म्हणजे विक्री किंमत किती होणार, 100 मधून 18 गेले किती होणार, 82. म्हणजे आपली विक्री किंमत किती झाली, 82% झाली. त्यानंतर आता पुढं बघा, आता पुढं काय म्हणते, आता आपण काढून घेऊया. बघा MP काढायची आपल्याला, ही MP आहे तशी. त्यानंतर ही 100%. त्यानंतर काय SP किती दिली आपल्या गणितात, 48,380. ती किती आहे, 82%. बरोबर. तर आपण आता हे सॉल्व्ह करून घेऊया. बघा हे काटाकाटी करून बघूया आपण. काय तिरकस गुणाकार करायचं, काय 48,380 गुणिले 100 भागिले 82. बघा 82 एक 82, 5चा भाग बसतो बघा इथं, उरले 73. पुन्हा 9चं 8 9 72, 9चा भाग बसतो आणि हा शून्याला 0. म्हणजे काय आलं उत्तर 5, हे 590 आणि 2 शून्य जास्त तशी. म्हणजे आपली MP काय आली, छापील किंमत किती आली, 59,000 रुपये छापील किंमत आली. 59,000 रुपये नुसती छापील किंमत आली. तर आता आपल्याला काय काढायची, आपल्याला खरेदी किंमत काढायची. तर बघा आता ते काय म्हणते पुढील पार्टमध्ये, जर त्याला डिस्काउंट दिलेच नसते, म्हणजे जी MP आहे म्हणजे जी मार्केट प्राइस आहे त्यावरच ती विकला असतं, तर त्याला 18% फायदा झाला असता. म्हणजेच ही मार्केट प्राइसच आता विक्री किंमत झाली. मग आता मी असं लिहू शकतो, सेलिंग प्राइस किती झाली, 59,000 रुपये. त्यानंतर काय म्हणते ते, त्याला प्रॉफिट पर्सेंटेज किती झालंय, 18%. बरोबर. विचारले काय आपल्याला, खरेदी किंमत म्हणजे CP विचारली. बघा आता गणित सोडवताना कधी पण CP 100 धरायची, काय धरायची, खरेदी किंमत ही 100% धरायची. बघा आता खरेदी किंमत मी धरली 100%. आता बघा खरेदी किंमतीत आपण नफा ऍड केला, खरेदी किंमतीत जर आपण नफा ऍड केला तर तो विक्री किंमत होत असतो. खरेदी किंमतीत नफा ऍड केला तर तो विक्री किंमत होत असतो. मग आता नफा किती झाला आपल्याला, 18% झालाय. मग 100 मध्ये 18% मिसळले तर किती येईल, ते 118%. म्हणजे ती काय झाली, आपली विक्री किंमत झाली. सोपं आहे आता काढायचं. बघा आपल्या गणितात विक्री किंमत निघाली, आपली SP निघाली ना, तर 59,000. बघा SP किती, 59,000 बरोबर किती, 118%. आपल्याला खरेदी किंमत काढायची 100% वाली, तर ती किती, सोपं तसंच तिरकस गुणाकार करायचं. काय 59,000 गुणिले 100 भागिले 118. बघा आता तुम्ही काटाकाटी केली तर काय बसते, 5चा भाग बसते, 118 118, 118 5 590 आणि हे पुढले 2 शून्य जसे तसे. गुणाकार काय येईल, 500 आणि हे पुढले 2 शून्य जसे तसं. म्हणजे आपली खरेदी किंमत काय आली, 50,000 रुपये. काय आली आपली खरेदी किंमत, 50,000 रुपये. धन्यवाद.